बरेच जण असे असतात की जे 8-8, 10 तास अभ्यास करतात, तरी सुद्धा मनासारखे मार्क्स मिळत नाहीत. बरेच तुमच्या शाळेतले असे विद्यार्थी असतील ज्यांना तुम्ही कधी अभ्यास करतानाही पाहिलं नाही आणि ते अचानक शाळेमध्ये टॉप करतात. काय बरं एक्झॅक्टली यांच्यामध्ये फरक असेल? काय असं ते नवीन करतात किंवा खरंच ते एवढे हुशार आहेत का, की कमी अभ्यासावर पण जास्त मार्क मिळवतात? तर मित्रांनो, या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ आजच्या सेशनच्या माध्यमातून, या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येतोय. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा व्हिडिओ टाकणारा मी महाराष्ट्रातलंच नाही, तर भारतातला असा पहिला व्यक्ती आहे, जो एवढ्या प्रॉपर वेनं तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की व्हिडिओ कसा वाटला. मित्रांनो, स्मार्ट वर्क नावाचा एक प्रकार असतो आणि एक असतो हार्ड वर्क. काही विद्यार्थी असे असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं, की खूप अभ्यास करूनही रिझल्ट येत नाही किंवा चांगले मनासारखे मार्क येत नाही, हार्ड वर्क करतात. काही विद्यार्थी असतात ज्यांच्याकडे स्मार्ट वर्क आहे. मग स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं काय? स्मार्ट वर्क म्हणजे योग्य प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगचं योग्य पद्धतीने एक्झिक्युशन, म्हणजे त्या प्लॅनिंगला चांगल्या पद्धतीने, व्यवस्थित पद्धतीने एक्झिक्यूट करणे. तर या एक्झिक्युशनला नेमकं हे लोक कसं करतात किंवा प्लॅनिंग नेमकं कसं असतं, याची एक इत्थंभूत माहिती क्लास 8वी साठी, क्लास 9वी साठी, क्लास 10वी साठी या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. समजून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी काय काय तुम्हाला सांगणार आहे, की हे सेशन नेमकं कशासाठी, हा व्हिडिओ कशासाठी ते सांगतोय. डेली अभ्यास काय करावा, कसा करावा, कुठून करावा, किती करावा, हे संपूर्ण प्लॅनिंग. दिवसभरात नेमका अभ्यास किती करावा, टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, त्या स्पेसिफिक विषयात नेमका अभ्यास काय केला पाहिजे, याची पूर्ण प्लॅनिंग जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. वीकली टेस्ट द्याव्या का, कुठून द्याव्या, कशा द्याव्यात, फक्त विद्यार्थ्यांनीच अभ्यास करावा का, आपल्या पालकांनी फक्त पैसे भरावेत का, पालकांची नेमकी काय जबाबदारी, हे सर्व माहिती. आणि सगळ्यात शेवटी फायनल मेसेज, ज्याच्यामधून 4 ते 5 मुद्दे जे तुमचं आयुष्य डेफिनेटली बदलतील पुढच्या काही दिवसांमध्ये. बघा, मी एका दिवसात भरपूर अभ्यास करणं आणि मी भरपूर दिवस थोडा थोडा अभ्यास करणं, याच्यामध्ये सेकंड केस खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, की मी भरपूर दिवस थोडा थोडा अभ्यास करणं. कारण थोड्या थोड्या गोष्टींनी चांगला लेवल बनते, चांगली लेवल बनते. एक दिवस तुम्ही वन नाईट फाईट करता, दुसऱ्या दिवशी डेफिनेटली विसरला जाणार आहे. त्यामुळे अभ्यास हा थोडा थोडा भरपूर दिवस करायचा असतो. म्हणून थोडे छोटे छोटे टास्क घेऊयात आणि छोटे छोटे टास्क घेऊन रोज खूप जास्त अभ्यास नाही, रोज फक्त 2 तास अभ्यास करायचा आहे. रोजचा 2 तासांचा सेल्फ स्टडी तुम्हाला कोणत्या लेवलला घेऊन जाईल तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. रोज दर एका दिवशी फक्त 1% स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. 365 दिवसामध्ये 365% तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. एवढं साधं आयुष्याचं गणित आहे. मग नेमकं काय करायचं, की हे सेशन मी कशासाठी घेतोय? काय हे सेशन, ही सीरीज चालू करतोय? बघा, यानंतर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ई-सारथी ऑनलाईन या YouTube चॅनलवर तुम्हाला एक व्हिडिओ किंवा एक लाईव्ह सेशन मिळेल, ज्या माध्यमातून तुम्हाला त्या पूर्ण महिन्याचं प्लॅनिंग मिळेल. म्हणजे आज मी हा व्हिडिओ जो घेतोय, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण महिन्याभराचं प्लॅनिंग देतोय. या महिन्यामध्ये तुम्ही काय अभ्यास करायचा, कसा करायचा, संपूर्ण माहिती. पुढच्या महिन्याचं प्लॅनिंग 1 जुलैला असेल, त्यानंतरचं 1 ऑगस्टला असेल. जसं मी सांगितलं, की महाराष्ट्रातलाच नाही, तर भारतातला असा आपला एकमेव प्लॅटफॉर्म आहे, जो तुम्हाला एवढं मायन्यूट लेव्हलचं, एवढं ग्राउंड लेव्हलचं एनालिसिस करून तुमची लेव्हल जी आहे ती वाढवणार आहे. त्यामुळं ही सारथी ऑनलाईनला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे सेशन तुमच्या प्लॅनिंगसाठी आहे, तुमच्या एक्झिक्युशनसाठी आहे. तुम्हाला काहीच नाही करायचंय, ब्लाइंडली हे सेशन फॉलो करायचे. डेफिनेटली तुम्ही स्कूलमध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये टॉप करताल, ही गॅरंटी आमची. मग या सेशनचा पहिला मुद्दा असा होता, की का? तर काचं रिझन तुम्हाला मिळालं. आता दुसरा मुद्दा, की सर डेली नेमकं काय आम्ही फॉलो केलं पाहिजे, टाईम मॅनेजमेंट आमचं कसं असलं पाहिजे. बघा, मी जर सांगितलं, की फक्त आणि फक्त 2 तास अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा आहे फक्त 2 तास. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, या 2 तासामध्ये तुम्ही किती बदल तुम्हाला घडणार आहे. जून महिन्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 2 तास सेल्फ स्टडी करायचा आहे. 2 तास जरी तुम्ही रोजचे किमान दिले, तरी मोर दॅन इनफ आहे. प्रत्येक लेक्चर जेव्हा तुम्ही करताय, त्याचं सेम डे रिव्हिजन करायचंय. जसं आपलं ई-सारथी ऑनलाईनला तुम्ही जॉइन आहात. प्रत्येक विद्यार्थी जे जे लेक्चर करतोय त्याचं सेम डे फक्त रिव्हिजन करायचंय. या रिव्हिजन सुद्धा या 2 तासामध्ये येणार आहे. प्रत्येक टॉपिकची शॉर्ट नोट्स लिहून ठेवायची. एक छोटीशी नोटबुक बनवायची.
ज्या छोट्याशा नोटबुकला म्हणायचं पते की बात. त्याच्यामध्ये इम्पोर्टंट वस्तू गोष्टी लिहून ठेवायच्या. या नोटबुकमध्ये छोटे-छोटे शॉर्ट नोट लिहायचे, फॉर्म्युले लिहायचे, डेफिनेशन्स लिहायच्या. फार प्रत्येक विषयाला वेगळी नोटबुक. हा तुमचा शाळेतला विषय. माझ्यासाठी एक नोटबुक बनवा. ज्या नोटबुकला नाव द्या पते की बात आणि ज्याच्यामध्ये रोज जे तुम्ही अभ्यास करता, रोज त्याचे फक्त शॉर्ट नोट लिहून काढा. जसं मॅथ्समध्ये आज तुम्ही एखादा फॉर्म्युला शिकला, फॉर्म्युलाच लिहून काढा. एक्झाम्पल लिहू नका, क्वेश्चन लिहू नका. त्यानंतर सायन्समधली एखादी डेफिनेशन शिकला, फक्त डेफिनेशन लिहा. त्याच्यावर बेस एक्झाम्पल किंवा त्याच्यावर बेस क्वेश्चन्स लिहित बसू नका, न्यूमेरिकल्स लिहित बसू नका. इंग्लिशमध्ये एखादं तुम्ही आज एखादं टेन्स शिकला, तेवढा फक्त टेन्स लिहून ठेवा शॉर्ट नोटसाठी. त्यानंतर प्रत्येक चॅप्टरची टेक्स्टबुक एक्सरसाइज कंप्लीट करायची. जर तुम्हाला आज तुमच्या टीचरने शिकवलं की एवढा पार्ट आपला आज संपला, त्याच्यावरची एक्सरसाइज त्या दिवशी कंप्लीट झालीच पाहिजे. आणि संडेला एक टेस्ट द्या. त्या टेस्टच्या माध्यमातून तुमच्या चुकांचं अनालिसिस करा. एवढं जर तुम्ही एक प्रत्येक आठवड्याला व्यवस्थित पद्धतीने केलं, तर हळू तुमची लेवल जी आहे ही वाढत जाणार आहे. मग नेमकं पुढे काय करायचंय? बघा, डेली टाइम टेबल, टाइम मॅनेजमेंट माझं कसं असलं पाहिजे. 2 तासांचा टाइम मॅनेजमेंटमध्ये मी 45 मिनिटांचा वेळ मॅथ्सला देणार आहे. 45 मिनिट्सचा टाइम मी मॅथ्सला देणार आहे. त्यानंतर 45 मिनिट मी सायन्सला देणार आहे आणि 30 मिनिट मी फक्त इंग्लिशला देणार आहे. बस एवढंच माझं असणार आहे. आणि 10 मिनिटांचा हा टाइम जो असणार आहे तो माझा रिव्हिजनला असणार आहे. मी काल, परवा, मागच्या 4-5 दिवसात डेली बेसिसवर ज्या व्होकॅब्युलरीज आहेत, जे डेफिनेशन्स आहेत, जे फॉर्म्युलाज आहेत, ते फक्त आणि फक्त रिवाइज करेल. तर 10 मिनिटं मी फक्त रिव्हिजनला देतोय. सांगताना मी सांगितलं 2 तासांचा अभ्यास आणि 10 मिनिटांचं रिव्हिजन फॉर्म्युल्यासाठी. तेही रोज द्यायची गरज नाही. तुम्ही एक दिवस 8 जरी रिव्हिजन केलं तरी मोर दॅन इनफ आहे. मग या 45 मिनिट्समध्ये काय करायचंय? ज्या कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये, कोचिंगमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये शिकवलं तसं रिव्हिजन करायचंय. त्या बेसिसवर 15 ते 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि शॉर्ट नोट लिहून ठेवायचे 45 मिनिटामध्ये. याच्यामध्ये टेक्स्ट बुक रीडिंग करायची. तसं जो टॉपिक तुमचा चाललाय त्या टेक्स्ट बुकचं रीड करायचं. त्यानंतर डेफिनेशन लिहून ठेवायच्या, डायग्राम बनवायच्या आणि 10-1 क्वेश्चन. मग आता हे जे 20 एक्झाम्पल आहे, 15 ते 20 एक्झाम्पल मी म्हणतोय, हे तुमच्या बुकमधले एक्सरसाइज कंप्लीट करू शकता. नसेल तर मग तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन आपल्या ॲपवर तुम्हाला अवेलेबल आहेत, ते करू शकता. इंग्लिशसाठी रीडिंग करायचंय, त्याचं रीडिंग समजून घ्या, मीनिंग समजून घ्यायचंय आणि ग्रामर आणि प्रॅक्टिसवाला पार्ट जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. टाइम मॅनेजमेंट तुमचं दिवसभरातलं असं असणार आहे. मग आता दिवसभरात एवढाच मी अभ्यास करणार आहे. मग मुद्दा असा येतो, की सर मी एक्स्ट्रा जे क्वेश्चन ते सॉल्व्ह करू, की मी बुकमधले चॅप्टर वाईज सॉल्व्ह करू किंवा एक्सरसाइज कंप्लीट करू? बघा, चॅप्टर वाईज एक्सरसाइज का कंप्लीट करायचे असतात? कारण जेव्हा तुमची ॲक्चुअल एक्झाम होते, युनिट टेस्ट असतील, तुमची मिड एक्झाम असेल, फायनल एक्झाम असेल, तर तेव्हा तुम्हाला जे क्वेश्चन विचारले जातात याचा बेस ॲक्चुअली असतो तुमच्या कोणत्या एक्झाम, कोणती एक्सरसाइज, बुकमधले एक्सरसाइज, टेक्स्ट बुकमधले एक्सरसाइज. मग टेक्स्ट बुकमधले एक्सरसाइज जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला ॲक्चुअल अंदाज येत नाही की क्वेश्चन कसे विचारले जाणार आहे ॲक्चुअल एक्झाममध्ये. म्हणून एक्सरसाइज कंप्लीट करणं खूप आवश्यक आहे. म्हणून या 45 मिनिटांमध्ये जो एक्स्ट्रा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं, ते एक्सरसाइज मधलेच क्वेश्चन सॉल्व्ह जे हे करायचे आणि 2 तास. काही लोक म्हणतील सर मराठी, हिंदी, सोशल स्टडीज याला वेळ किती द्यावा? तर सध्या जूनमध्ये त्याला वेळ द्यायचा नाही. आपण याचा वेळ ऑगस्टमध्ये, जुलैमध्ये याचा हळूहळू टाइम स्टार्ट करूया. कारण जेव्हा तुम्ही एस-एस-टी तुमचं कधी चालू होणार आहे, जेव्हा तुम्ही ॲक्चुअल स्कूलमध्ये जाणार, स्कूल चालू होईल, तेव्हा तो पार्ट चालू होणार आहे आणि तसाही तो पार्ट फार ईझी असतो. त्यामुळे सध्या त्याच्यावर लक्ष द्यायची गरज नाहीये. बरं, पुढचा मुद्दा येतो, की सर मी क्लास 8 मध्ये शिकतो, 8वी मध्ये शिकतो, तर माझं टाईम मॅनेजमेंट कसं असेल? सेम याच पद्धतीने. सर मी 9वी मध्ये शिकतो, माझं टाईम मॅनेजमेंट सेम. सर मी 10th मध्ये शिकतो, माझं टाईम मॅनेजमेंट याच पद्धतीने असणार आहे. पण मग त्या टाईममध्ये नेमकं काय करायचं? जसं मॅथ्समध्ये, आता या महिन्यामध्ये मॅथ्समध्ये जूनमध्ये मॅथ्सचा नेमका 8वीच्या विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करायचा? तसं बघा, हा जो प्लॅन आहे हा क्लास 8 साठी आहे. कोणत्या सब्जेक्टचा? मॅथ्ससाठी, मॅथ्स सब्जेक्टचा. या महिन्यामध्ये तुम्हाला 2 टॉपिकवर फोकस करायचं मॅथ्समध्ये, रॅशनल आणि इरॅशनल नंबर आणि पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. याला तुम्ही 15 दिवस याला द्या आणि निवांत 15 दिवस याला द्या. कारण 45-45 मिनिटांचाच वेळ द्यायचा आहे. बघा, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, द मोर यू स्वीट इन द पीस द लेस यू ब्लीड इन द वॉर. म्हणजे जेवढं तुम्ही शांततेच्या काळात घाम गाळताल, तेवढं कमी रक्त तुम्हाला युद्धाच्या काळात सांडावं लागेल. तीच परिस्थिती आहे, की जर तुम्ही आत्तापासून थोडा थोडा टाइम प्रत्येक टॉपिकला, प्रत्येक विषयाला दिला,
तर अभ्यासाचं बर्डन तुमच्यावर शेवटी येणार नाही आणि आतापासून तुम्ही टॉप लेवलला काम करणार आहे, टॉप लेवलला जाणार आहेत. म्हणून बघा, या महिन्यात तुम्हाला मॅथ्सचे फक्त 2च टॉपिक करायचे. या 2 टॉपिकमध्ये काय-काय करायचंय? एक नंबर सिस्टमचा चार्ट बनवून घ्या. कारण रॅशनल इरॅशनल नंबरमध्ये तो इम्पोर्टंट आहे. रॅशनल नंबरची प्रॅक्टिस करा. रॅशनल इरॅशनल नंबर आयडेंटिफाय करा, डिफरन्शिएट करा. एक्झाम्पल सॉल्व्ह करा स्क्वेअर रूटचे. त्यानंतर लर्न अँगल पेअर करस्पॉन्डिंग अल्टरनेट एक्सटेरियर हा पॅरलल लाईन्स वाला हा पार्ट आणि अशा पद्धतीने हे मिळून या दोन्ही टॉपिकचे 50 एक क्वेश्चन सॉल्व्ह करून काढा आणि एक फॉर्म्युले रूल वेगळ्या बाजूला लिहून ठेवा आपल्या शॉर्ट नोटबुक मध्ये. याच्यावर आधारित एक 10 क्वेश्चन प्रत्येक आठवड्याला तुम्हाला भेटणार आहे. कुठे भेटणार आहे? ई सारथी ऑनलाईन ऍपवर. आता ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर मला याच्यावर प्रॅक्टिस करायची, तुम्ही काय करा, ई सारथी ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. ई सारथी ऑनलाईन ऍपवर तुम्हाला फ्री टेस्ट द्यायला मिळतील. ई सारथी ऑनलाईन वर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट द्यायला मिळतील. या टेस्ट तुम्ही जर दिल्या तर या प्रत्येक टॉपिकवर फ्री टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळतील. या सगळ्यांसाठी कम्प्लिटली फ्री आहे. ई सारथी ऑनलाईन ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं तर 101% तुम्हाला बाय डिफॉल्ट ते एक ऍडव्हान्टेज मिळणार आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळणार आहे. तर हा झाला 8वी वर्गासाठी क्लास 8 साठी मॅथ्सचा प्लॅन. सर सायन्सचा नेमका अभ्यास काय करावा? या महिन्यामध्ये 2 टॉपिक आपण टार्गेट करतोय क्लास 8 चे सायन्स, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स अँड हेल्थ अँड डिसीजेस. या 2 टॉपिकवर आपण फोकस करतोय क्लास 8 चं या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये याच्यावर काय-काय करायचंय? एवढ्या टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे. प्रिपेअर चार्ट ऑफ 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन. त्यानंतर जे 5 किंगडम्स आहेत, बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोआ, अल्गी, व्हायरसेस यांचे एक छोटासा टेबल बनवा. त्याच्यावर 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा. युजफुल आणि हार्मफुल मायक्रोब्स कोणते आहेत याचा डिफरन्स 10 डिफरन्स लिहा. त्यानंतर मेक अ डिसीज टेबल. डिसीज कोणते कोणते असतात, कॉज काय, सिम्पटम्स काय, प्रिव्हेन्शन काय, लर्न डेफिनेशन, बायोडायव्हर्सिटी, क्लासिफिकेशन, मायक्रोब्स, पॅथोजन्स, वॅक्सिन याचे डेफिनेशन लिहून काढा. आणि या कुठे लिहायचे? तुम्हाला शॉर्ट नोटबुक मध्ये लिहायचे आहे. सॉल्व डेली टेक्स्टबुक एक्सरसाइज कम्प्लिटली आणि डायग्राम ड्रॉ करायला शिका. आणि याच्या रिलेटेड टास्क तुम्हाला कुठे भेटतील? परत एकदा आपल्या ई सारथी ऑनलाईन या ऍपवर भेटतील. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा 100% करू शकता. एवढं तुम्हाला सायन्सचं करायचंय. तर बघा 45 मिनिटचा टाइम आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर याला तुम्हाला 15 दिवस भेटणार आहेत आणि या टॉपिकला तुम्हाला 15 दिवस भेटणार आहे. तर निवांत अभ्यास करायचा आहे. छानपैकी अभ्यासाचा लोड घ्यायचा आणि बिनधास्तपणे राहायचंय. ठीक आहे. आता जर तुम्ही 9th क्लास 8वी मध्ये इंग्लिशचा अभ्यास करायचे तर या महिन्यामध्ये तुम्हाला दोन टॉपिक दिलेत मी. अ टाइम टू बिलीव्ह अँड डिक व्हिटिंग्टन अँड हिज कॅट. बर, तर या 2 टॉपिकची तुम्हाला रीडिंग करायची आहे. रीडिंग केल्यानंतर तुम्हाला लाऊडली रीड करायचे. त्याच्यावर नोट्स बनवायचे आहेत. बघा, रीड लेसन लाऊडली वन्स. मी म्हणतो 2दा वाचा, काही फरक पडत नाही. भरपूर टाइम आहे आपल्याकडं. त्यानंतर त्यातले हार्ड वर्ड जे ते बाजूला लिहून ठेवा, व्होकॅब्युलरी त्याची मिनिंग शोधा. समरी प्रिपेअर करा 8 ते 10 लाईन मध्ये. म्हणजे हा पूर्ण टॉपिकचे एक 8-10 लाईन मध्ये समरी लिहा. त्यानंतर त्याच्यावरचे एक्सरसाइज सॉल्व्ह करा. त्यानंतर त्यातला ग्रामरवाला पार्ट बघा आणि कॅरेक्टर ऑफ स्केच ऑफ राईट कॅरेक्टर स्केच ऑफ डिक विटिंग्टन याचं करा. आणि याच्यावरची व्होकॅब्युलरी असेल, ग्रामर क्विज असतील, हे तुम्हाला परत ई सारथी ऑनलाईनवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. ई सारथी ऑनलाईनवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. हे झाला 8वीचा प्लॅन. 8 क्लासचा. सर आम्ही 9th क्लासमध्ये शिकतोय, मग आम्ही नेमका काय प्लॅन फॉलो केला पाहिजे? बघा 9th क्लासमध्ये जे सायन्स सब्जेक्ट आहे याचा प्लॅन कसा असला पाहिजे? तर हे 2 टॉपिक तुम्हाला या महिन्यामध्ये करायचे आहेत. कुठले कुठले? लॉज ऑफ मोशन अँड युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. हे 2 टॉपिक तुम्हाला या महिन्यामध्ये करायचे आहेत. ठीक आहे. मग या 2 टॉपिकचं प्रिपरेशन करताना एवढ्या टास्क याच्याशी रिलेटेड, जसं की तुम्ही लॉ ऑफ मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट शिकलात, डिस्टन्स शिकला, स्पीड शिकलात, व्हेलॉसिटी शिकलात, ऍक्सेलरेशन शिकलात. याच्यावर रिलेटेड न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतील, न्यूटन्सची 3 लॉज असतील. त्यानंतर एक टेबल बनवा मायक्रोब्स आणि मायक्रोब्स आणि हार्मफुल डिसीजेसचा, हार्मफुल मायक्रोब्सचा. त्यानंतर डिसीज प्रिव्हेंट चार्ट बनवा. त्यानंतर टेक्स्टबुक एक्सरसाइज कंप्लीट करा आणि ऍटलीस्ट 30 न्यूमेरिकल जे ते ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन लॉज ऑफ मोशन वर कंप्लीट करा. याच्यावर सुद्धा प्रॅक्टिस करायला तुम्हाला इथं ऍपमध्ये क्वेश्चन्स अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीने एकदम डिटेल प्लॅन करून सायन्सचा हा महिन्याचा प्लॅन आहे क्लास 9चा. याचा स्क्रीनशॉट करून घ्या आणि महिनाभर याच्यावर छानपैकी प्रिपेअर करा. युनिट टेस्ट झाली तर आउट ऑफ मार्क आपल्या ई सारथीच्या पोरांना पडले पाहिजे, यात कुठली शंका नाही.
आता जर तुम्ही 9th क्लासमध्ये आहात आणि मॅथ्समध्ये तुम्हाला मॅथ्स शिकायचंय, मग मॅथ्समध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे? मॅथ्समध्ये तुम्ही 2 टॉपिक या महिन्यात करायचे. कुठले कुठले? एक टॉपिक आहे तुमचा सेट्स आणि दुसरा आहे रिअल नंबर्स. सेट्स आणि रिअल नंबर. याच्यासाठी तुम्हाला 15-15 दिवस द्यायचे. मग याच्यामध्ये टाइप्स ऑफ सेट लिहा, सेट नोटेशन लिहा, व्हेन डायग्रामची डायग्राम ड्रॉ करा. त्यानंतर सॉल्व्ह युनियन इंटरसेक्शन ऑफ सेट्स. त्यानंतर रिवाइज नॅचरल, होल, इंटिजर, रॅशनल, इरॅशनल नंबरची 8वी तुम्ही शिकला होतात. त्यानंतर प्रॅक्टिस लाईन प्रेझेंटेशन, सॉल्व्ह टेक्स्ट बुक एक्झाम्पल एक्सरसाइज आणि 60 क्वेश्चन जे आहेत या 2 टॉपिकवर मिनिमम सॉल्व्ह करा. व्यवस्थित पद्धतीने क्वेश्चन कुठे भेटतील? ऑफकोर्स आपल्या ई-सारथी ऑनलाईन ॲपवर भेटतील. तर जायचे बिंदास्त ई-सारथी ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचे आणि फ्रीमध्ये प्रॅक्टिस करायची. तर हे झालं तुमचं 9वीचं सायन्स मॅथ्सवाला पार्ट. 9वीचं इंग्लिश जर असेल, तर इंग्लिशमध्ये तुम्हाला 2 टॉपिक या महिन्यात दिलेत. एक लाईफ आणि एक सिनॉप्सिस द स्विस फॅमिली रॉबिन्सन. तर हा वाला जो टॉपिक आहे, इंग्लिशमध्ये हे 2 टॉपिक कंप्लीट करायचे आहेत. परत तेच आहे, पोएम लाऊडली रीड करा, मीनिंगफुल डिफिकल्ट वर्ड लिहा, सेंट्रल आयडिया ऑफ पोएम लिहा, प्रिपेअर समरी ऑफ प्रोज, त्यानंतर प्रॅक्टिस अप्रिसिएशन ऑफ पोएम, राईट कॅरेक्टर इन्सिडेंट बेस्ड ऑन आन्सर, रायटिंग स्किल काय करायचं, इम्पॉर्टन्स ऑफ फॅमिली इन डिफरंट डिफिकल्ट टाइम. तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या वाईट काळात तुमच्या फॅमिलीचं किती इम्पॉर्टन्स आहे. तुम्ही जेव्हा आजारी पडता, तुमचे वडील, तुमची आई किती परेशान असते, तुमचे भाऊ बहीण किती परेशान असतात, तर हे किती मॅटर करतं तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये. तर याचं एक तुम्हाला शॉर्ट रीडिंग टास्क कंप्लीट करायचे आणि याचे इंग्लिश रीडिंग असतील किंवा व्होकॅब्युलरी असतील, कुठे मिळतील? ई-सारथी ऑनलाईनवर तुम्हाला हे बघायला मिळेल. त्यानंतर जर तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट 10th क्लासमध्ये असाल, तर 10th क्लासमध्ये तुम्हाला हे 2 टॉपिक कंप्लीट करायचे, ग्रॅव्हिटेशन अँड हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हे 2 टॉपिक तुम्ही 10वी मध्ये कंप्लीट करायचे. 10th क्लासमध्ये जर तुम्ही असाल तर सायन्सचे हे 2 टॉपिक कंप्लीट करायचे. बरं, मग याच्यामध्ये ज्या तुमच्या टास्क कुठल्या कुठल्या आहेत? तर लर्न युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याच्यावरची न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. फॉल, फ्री फॉल काय आहे, ऍक्सेलरेशन काय आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मास अँड वेट, याचे क्वेश्चन, याचे हे समजून घ्या, डेफिनेशन लिहा, मेक फॉर्म्युला शीट, ड्रॉ हेरिडिटी डायग्राम अँड चार्ट, लर्न मेंडल्स लॉ ऑफ सिम्पल पॉइंट्स. त्यानंतर प्रिपेअर डेफिनेशन, हेरिडिटी, व्हेरिएशन, इव्हॉल्युशन, जीन, क्रोमोझोम्स काय काय आहे, त्याच्यावर बोर्ड बेस्ड क्वेश्चन कसे विचारले जातात आणि एक फॉर्म्युला बेस्ड शीट बनवून प्रॅक्टिस करायची असेल तर परत ई-सारथी ऑनलाईनच्या ऍपवर जाऊन तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. तर छानपैकी अभ्यास करायचा आहे. हे टास्क फॉलो करायचे, लोड येणार नाही, बिनधास्तपणे टप्प्याटप्प्याने तुम्ही अभ्यास करू शकता. 10th क्लासमध्ये जर तुम्ही असताल तर तुम्ही मॅथ्ससाठी तुम्हाला 2 टॉपिक कंप्लीट करायचे आहेत. मॅथ्सचे कोणते कोणते? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल अँड सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी हा एक टॉपिक कंप्लीट करायचा या महिन्यामध्ये आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कंप्लीट करायचे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ठीक आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणा, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सिमिलॅरिटी. ठीक आहे. हे कंप्लीट करायचंय. मग याच्यामध्ये कुठले कुठले प्रॅक्टिस सेट्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, अल्जेब्रिक मेथड्स घ्यायच्या, जे फॉर्म्युले येतील सिमिलॅरिटीमध्ये ते फॉर्म्युले लिहून ठेवायचे आणि याच्यावर सुद्धा बोर्ड प्रॅक्टिस बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे तुम्हाला परत ई-सारथी ऑनलाईनच्या ऍपवर मिळतील. तर अशा पद्धतीने हळूहळू छोटा अभ्यास करत जायचा आहे. त्यानंतर 10वी मध्ये तुम्ही असताल आणि इंग्लिशचा अभ्यास करायचा. तर इंग्लिशमध्ये काय काय? या महिन्यात तुम्हाला 2 टॉपिक दिलेत, वेअर द माइंड्स विदाउट फिअर अँड द थीप स्टोरी. हे 2 टॉपिक तुम्हाला 10वी मध्ये जर तुम्ही असताल, 10th क्लासमध्ये शिकताय, तर हे 2 टॉपिक कंप्लीट करायचे. परत लाऊड रीडिंग असेल, समरी असेल, पोएटची इन्फॉर्मेशन असेल, डिफिकल्ट वर्ड असतील, एवढ्या टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे. रायटिंग टास्क आहे, एक्सपान्शन ऑफ आयडिया, समरी रायटिंग, लेटर रायटिंग, हे रायटिंग टास्क कंप्लीट करायचे. त्यानंतर ह्या ज्या टास्क आहेत त्या तुम्हाला ई-सारथी ऑनलाईनच्या ऍपवर मिळतील. तर अशा पद्धतीने 8वी साठी, 9वी साठी, क्लास 10th साठी मॅथ्सचा अभ्यास काय करायचा, सायन्सचा अभ्यास काय करायचा आणि इंग्लिशचा अभ्यास करायचा, हे डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता दिली. आता तुमचं काम आहे प्लॅनिंग करणं माझं काम आहे, एक्झिक्युशन करणं तुमचं काम आहे. एक्सपेक्ट करतो की हे तुम्ही सगळं चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करणार आणि 100% मला याच्यातून रिझल्ट देणार. आता शेवटी काही महत्वाच्या गोष्टी जसं पॅरेंट्सला मला सांगायचे
की प्रत्येक पॅरेंट्सनी फक्त आपल्या विद्यार्थ्यांचे पैसे भरून मोकळं नाही व्हायचंय. पॅरेंट्सला तुमच्या आई-वडिलांना हा मेसेज नक्की दाखवा, हा व्हिडिओ एवढा पार्ट त्याचा नक्की दाखवा. प्रत्येक रविवारी पॅरेंट्सने 5-10 मिनिटं, 20 मिनिटं वेळ काढून आपल्या मुलाला विचारायचे, की "बाबा तुला जे सरांनी टास्क दिला होता, त्यातला किती टास्क तू या आठवड्यामध्ये कंप्लीट केला?" एकदम महिन्या-महिन्याला विचारू नका. मुलाला लोड येईल. तो त्याने दुर्लक्ष केलं, तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार नाही, त्याने कुठून सोडून दिलं. त्यामुळं प्रत्येक आठवड्याला म्हणजे प्रत्येक रविवारी फक्त तुम्हाला 5-10 मिनिटं विचारायचे, "बाळा तू किती अभ्यास केला? काय केला? तुला समजतंय, नाही समजतंय? काय तुला अडचण येते?" हे प्रत्येक पॅरेंटने जाणीवपूर्वक जबाबदारीने प्रत्येक विद्यार्थ्याला विचारायचे. हे तुम्ही विचारलं, त्या बाळालाही लक्षात राहील, की बाबा आपले पॅरेंट्स आपल्याला विचारतात आणि थोडं-थोडं तुम्ही विचारलं, छोटा-छोटा भाग त्याला दाखवला, तर 101% त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, जे त्याच्या फायद्याचं आहे. लहान बाळांना जर आपण लाडाने माती खाऊ दिली, उद्या त्याचं पोट दुखणार आहे, दवाखान्यात आपल्याला घेऊन जावं लागेल. पण जर आपण त्याला सांगितलं, की "बाळा माती घाण असते, त्याने तुझं पोट दुखू शकतं." यासाठी थोडंसं रागावलं तरी चालेल, कारण ते त्याच्या फायद्याचं आहे. तर ही एक गोष्ट प्रकर्षाने मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंट्सनी केली पाहिजे आणि ही गोष्ट प्रत्येक पॅरेंट्सने मुलांकडून करून घेतली पाहिजे. तर ही एक तुमची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर हे 100% तुम्ही प्रत्येक पॅरेंटने करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा, माझे काही प्रॉपर मेसेज तुमच्यासाठी आहेत. जसं की अगोदर मी सांगितलं एक छोटीशी नोटबुक बनवा आणि त्या नोटबुकमध्ये प्रॉपर तुमचे डेफिनेशन्स, फॉर्म्युले, रूल्स हे सगळं व्यवस्थित लिहून काढा. म्हणजे उद्या जेव्हा भविष्यात तुम्हाला एखाद्या टॉपिकला रिवाईज करायचं वेळ लागणार नाही. त्यानंतर एक छोटासा टाईम टेबल बनवा. 2च तासांचा टाईम टेबल बनवायचा आहे. पण बनवा, की या वेळेत मी हे करणार आहे, त्यावेळेत मी ते करणार आहे, या वेळेत मी हे करणार आहे. जर तुम्ही तो टाईम टेबल नाही बनवला तर रँडम अभ्यास होत नसतो बाळांनो. टाईम टेबल बनवा. टाईम टेबलमध्ये आपल्या हॉबीला 100% वेळ द्या. एखाद्याला क्रिकेट खेळायला आवडतं, एखाद्याला क्रिकेट बघायला आवडतं, एखाद्याला फुटबॉल खेळायला आवडतो, एखाद्याला चेस खेळायला आवडतो. रोज किमान अर्धा ते 1 तास तुम्ही तुमच्या हॉबीला दिला पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या हॉबीला वेळ देताल, तुमच्या त्याच्यात तुम्हाला आनंद वाटतो अशी गोष्ट तुम्ही करताल, तुमचा अभ्यास दुप्पट वेगाने होत असतो. तुम्ही दिवसभर अभ्यास कराल, तुम्ही काही मशीन नाही आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या हॉबीला 101% थोडा-थोडा वेळ दिला पाहिजे. अर्धा तास, 1 तास 100% तुम्ही तुमचा वेळ काढलाच पाहिजे. बाहेर प्लेग्राऊंडवर खेळायला जायला पाहिजे, 100% जायलाच पाहिजे. तुमच्या आई-वडिलांसोबत किमान 5-10 मिनिटं रोज वेळ घालवा. इव्हन मी म्हणतो संध्याकाळचं जेवण जर आई-वडिलांसोबत केलं, तर ते खूप अति चांगलं आहे. आई-वडिलांचा धाक बाळगा. आई-वडील आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात. त्यामुळं 101% आई-वडील वडील जर तुम्हाला काही सांगत असतील, तर ती गोष्ट 100% फॉलो करा. नंतर पश्चाताप केल्यापेक्षा आज जर तुम्ही आई-वडिलांचं ऐकलं, तर तुमचे आयुष्य 100% आतापासून एका चांगल्या डिसिप्लिन वेनं जाईल. त्यामुळं आई-वडील तुमचं कधीच वाईट सोचत नाही. आई-वडील तुम्हाला कधीच असा विचार करत नाही, की आपल्या मुलाचं वाईट व्हावं. जगात असे ते 2च लोक आहेत, जे तुमचा नेहमी चांगला विचार करतात आणि तुमच्या प्रगतीवर नेहमी खुश होतात आणि त्यानंतर असतात एक टीचर. ठीक आहे. त्यामुळं आई-वडिलांचं 100% ऐकत चालायचं. बापरे बाप! सरांनी मला आता महिन्याभराचा प्लॅन दिला. आता मी कसा-कसा अभ्यास करू? असं सांगू नका. स्वतःच्या माइंडला सांगा, की मला फक्त रोजच 2च तास अभ्यास करायला वेळ दिला सरांनी. सरांनी फक्त सांगितलं 2 तास अभ्यास करायचा. 2 तासांपेक्षा अभ्यास करायचा नाही. याचा अर्थ तुमचं माइंड म्हणेल, "हां, 2 तास काय चालता बोलता करून घेऊ." माइंडला छोटे-छोटे टास्क द्या. माइंडला जर मोठं टास्क दिलं तर माइंड रिलक्टंट होतं. माइंडला जर तुम्ही सांगितलं, की आज मला अख्खं एक टॉपिक संपवायचा आहे. माइंड कधीच एक्सेप्ट नाही करणार ते म्हणून बापरे! एवढं माझ्याकडनं होऊच शकत नाही. आपला माइंड जो असतो त्याला नेहमी मूर्ख बनवायचं असतं. त्याला छोटे-छोटे टास्क द्यायचे. 45 मिनिटांना पण तुम्ही असं करू शकता. 15-20 मिनिटं आता करायचे, नंतर 20-25 मिनिटं करायचे. पण मी म्हणेल 45 मिनिटं एका ठिकाणी बसणं काही फार मोठी गोष्ट नाही. पण आता मॅथ्सचा अभ्यास झाला, की 15-20 मिनिटं गॅप दिला पाहिजे. मग सायन्सचा अभ्यास, मग 10-15-20 मिनिटं अर्धा तास गॅप, मग इंग्लिशचा अभ्यास. त्यामुळं एकदाच तुम्ही 2 तास अभ्यासाला बसू नका. 1-1.5 तास बसा, पुन्हा 1-1.5 तासांचा गॅप द्या, नंतर पुन्हा बसा. ठीक आहे. बरेचदा असं होतं, की काही गोष्टी आपल्याला समजत नाही. त्यासाठी एक चांगला तुम्हाला बेस्ट पर्याय सांगतो बाळांनो, कधीतरी दुसऱ्याचं टीचर बनून बघा. तुम्हाला समजायला सहज सोपं होईल. तुमचे भाऊ असेल, तुमची बहीण असेल, तुमचे मित्र असतील, तुमची मैत्रीण असेल, यांना दिवसभरात एखादी गोष्ट तरी शिकवा. त्यांना शिकवण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. एखादी डिफिकल्ट गोष्ट जर तुम्हाला जमत नसेल ना, तर तुम्ही ती त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा. मग त्यांना जेव्हा तुम्ही शिकवताल, तेव्हा तुम्हाला ती बाय डिफॉल्ट येऊन जाते. त्यामुळे डिस्कशन फार इम्पोर्टंट असतं. तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत चर्चा करत चला
आणि त्यांच्यासोबत डिस्कशन करून त्यातून काही ना काही मार्ग निघत असतो. तर दुसऱ्याचे टीचर व्हा. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचे टीचर होताल, त्या दिवशी बघा तुमच्या लर्निंग प्रोसेसमध्ये ड्रास्टिकली बदल तुम्हाला दिसायला लागेल. ही गोष्ट फक्त महिनाभर करून बघा. तुम्ही एंड ऑफ द मंथ माझ्या नावाने 100% गुणगान करतान, की हो सर तुम्ही जे म्हणलं 101% खूप छान झालं आणि मला स्वतःमध्ये बदल दिसायला लागला. तर एवढ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. बाकी परत एकदा सांगतोय, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.